नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी तब्बल 97 कोटी रुपयांचा मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगत पलूसकर आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्याच पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। पत्रकार परिषदेत बोलताना आमदार कदम म्हणाले, पलूस शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि गरजांचा विचार करून पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक बांधकामांना प्राधान्य देण्यात आले। या सर्व कामांसाठी आवश्यक असलेल्या 97 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने पालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात पलूसमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे पूर्ण झालेत। नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमची मोठी ताकद आहे। हाच विश्वास पुढील निवडणुकीतही मिळेल, यात मला पूर्ण खात्री आहे। पलूसकर विकासाला प्राधान्य देतात आणि विकासाचा मार्ग काँग्रेसचाच आहे। पलूस शहराचा शाश्वत विकास आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण शहर बनवणे हा काँग्रेसचा संकल्प असून आगामी काळात आणखी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा होणार असल्याचंही त्यांनी सूचित केले। अत्यंत ताकदीने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने इथले काँग्रेस पक्षाचे उमेदवार ही निवडणूक लढत आहेत। गेल्या सन 2016 पासून सन 2021 पर्यंत जे काय 5 वर्षाचा कालावधी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना मिळाला, त्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी 16 ते 21च्या कालावधीत जवळजवळ 97 कोटीची विकास कामं या पलूस शहराच्या विकासासाठी वॉर्ड वाईज राबलेली आहेत। शेवटी एखाद्या शहराच्या विकासासाठी जो बजेट येतो, त्या बजेटचं वितरण हे प्रभागनिहाय तिथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे करण्याचं काम हे अत्यंत जिकिरीचं असतं। परंतु सगळ्या प्रभागांना आलेल्या बजेटच्या मधून जे काय विकास करणं शक्य असेल ते ताकदीने आमच्या नगरसेवकांनी तो विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सन 2016 ते 21च्या कालावधीत अनेक घटना घडल्या। पलूस तालुक्याला महापुराचा फटका बसला। करोनाचा प्रादुर्भाव हा देशात समाजामध्ये सगळीकडे पसरलेला होता। या करोनाच्या प्रादुर्भावात सुद्धा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक हे लोकांच्या या दुःखद प्रसंगामध्ये लोकांना आधार देण्याकरता सातत्याने पलूसच्या जनतेसोबत उभे राहिलेले होते। आणि तदनंतर सुद्धा पलूसला जो काही निधी उपलब्ध झाला त्यातनं ही वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं हे करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांना, लोकांना विश्वासात घेऊन हे केले। मला आनंद आहे की पलूस शहर हे आता सांगली जिल्ह्यातलं एक अत्यंत वेगाने विकसित होणारं शहर आहे। लोकसंख्या पलूस शहराची दिवसेंदिवस वाढत चालली आणि मी राज्यमंत्री असताना खास बाब म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 37 कोटीची योजना पलूस शहराच्या पाणी योजना पलूस शहराच्या पाणी प्रश्न सोडवण्याकरता मंजूर करून घेतलेली होती। गेल्या काही वर्षात त्याचं काम हे आता पूर्ण झालेलं आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर या दिवाळीच्या आधी आम्ही पलूस शहराला या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा आणि पाणी पूजनाचा कार्यक्रम घेतलेला होता। त्यातनं आज गावातल्या जवळजवळ 60 ते 70% लोकांना स्वच्छ आणि नियमित पाणी मिळते। येणाऱ्या काही दिवसातच 100% पलूस शहरातल्या नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी हे मिळेलच। आणि त्याच्या व्यतिरिक्त जी पलूसची वाढती लोकसंख्या, त्या वाढती लोकसंख्येचा सुद्धा या ठिकाणी आज संपूर्ण अंदाज घेऊन ही 37 कोटीची पाणी योजना आज इथं मंजूर केलेली आहे। नजीकच्या काळात सुद्धा मी सातत्याने पलूस शहराच्या विकासासाठी एक भव्य अद्यावत अशी नगरपालिकेची इमारत व्हावी याच्याकरता मी आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे करत होतो आणि विधानसभेत सुद्धा, विधिमंडळात मी ह्या संदर्भातला आवाज उठवलेला होता की लवकरच मी पलूस शहराच्या या विकासासाठी काही ना काही निधी आणि नवीन इमारतीसाठी उपलब्ध करेल। पाणी पूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा जाहीर केलं आणि त्याच पद्धतीने गेल्या काही दिवसांपूर्वी 5 कोटीचा GR हा पलूस नगरपालिकेच्या इमारतीसाठी इथं मंजूर करून घेतलेला आहे। या सगळ्या कामामध्ये पलूस शहरातले काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि सगळे लोक यांना विश्वासात घेऊन या पलूसच्या विकासाबाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून आज मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये पतंगरावजी कदम साहेबांचा पलूस कडेगाव मतदारसंघ आणि या ठिकाणी पलूस शहरामध्ये केलेलं जे काही विकास काम कदम साहेबांनी, मी किंवा आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असेल, या सगळ्यांचा विचार धरून पलूसची जनता ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहील आणि पलूस शहराचा येणारा नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील हा मला विश्वास आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।